मिरजेत एसटी बसवर कोयत्याने हल्ला करून चालक आणि वाहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना महात्मा गांधी पोलिसांनी अत्यंत धाडसाने रंगेहात ताब्यात घेतलंय। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या खुनी हल्ल्यावेळी झालेल्या या झटापटीत पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर गंभीर जखमी झालेत। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन्ही आरोपींना अटक करून वाहक आणि चालकाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलीस प्रशासनासह सर्व स्तरातून कौतुक होते। बीट मार्शल कोंडिबा सरगर आणि धनंजय घुबडे हे परिसरात गस्त घालत असताना 2 तरुण हातात धारदार कोयता घेऊन एका एसटी बसला अडवून काचा फोडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अब्दुल रहमान अख्तर पटेल आणि त्याचा साथीदार सैफुल्ला अख्तर पटेल यांनी एसटी बस रोखून कंडक्टर महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केलं होतं, तर ड्रायव्हर परमेश्वर सुखदेव लामकाने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली होती। घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर आणि धनंजय घुबडे यांनी तात्काळ आरोपींच्या दिशेने धाव घेतली। या झटापटीत आरोपीने कॉन्स्टेबल सरगर यांच्या पोटात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं। गंभीर दुखापत झाली असतानाही डगमगून न जाता कॉन्स्टेबल सरगर यांनी अत्यंत धैर्याने दोन्ही शस्त्रास्त्रधारी गुन्हेगारांना जागीच पकडून ठेवून चालक वाहकाची सुटका केली। या प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फे पोलिसांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे, अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने आम्ही दोघं या ठिकाणी आहे। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की 2 नशेखोर तरुणांनी एस टी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते, ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे फक्त त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट जे असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले। त्यामुळे वाहकाचे जे जीव घेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे। म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एस टी डेपोतर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे, दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे। पोलिसांचं जे वाक्य आहे, सद रक्षणाय खल निग्रहणाय, या वाक्याचा आज पुरेपूर त्यांनी सदुपयोग करून त्या वाक्याचं प्रचिती झालेली आहे।